हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे ना मला साफसफाई करायची होती, कारण का हॉलमध्ये खूपच जाळी जळमटं झाली होती आणि घरामध्ये इतकी कामं असतात ना की त्याच्यामध्ये ही छोटी छोटी कामं कधी कधी विसरायला होतात. आणि घरातील प्रत्येकाच्या घरात एक असा कोपरा असतो ज्याच्यामध्ये मुलं सगळा कचरा, खेळणी, खाणं असं सगळं टाकत राहतात. तो कोपरा म्हणजे माझ्या हॉलमधला सोफ्याखाली सगळं मुली टाकत राहतात. आणि तो इतका घाण झाला होता ना की सासूबाई सारख्या ओरडत होत्या की जरा ते काढ, जरा ते काढ. तर मग म्हटलं आज चला, आज आहे ना काढूनच टाकते आणि आज सगळं हॉलच क्लीन करून घेते. सगळ्यात अगोदर तर मी सगळी वरची जाळी जळमटं काढून घेतली. त्यानंतर सोफा वगैरे सगळंच पुढं ओढून घेतलं होतं. आणि मुली मध्ये मध्ये त्रास देतच होत्या, पण त्यांना मी इग्नोर केलं आणि माझ्या कामाकडे लक्ष दिलं. सगळ्यात अगोदर जाळ्या काढून घेतल्या. त्यानंतर मग म्हटलं चला जरा खिडक्या वगैरे साफ करत, तर तेवढ्यात खिडक्यातनं पण कोण ना कोणतरी बोलायला येतं. मग तिथे जरा माझा टाईमपास झाला. त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर मग म्हटलं चला आता जरा साफसफाई करायला घेऊया. म्हणून आधी सगळं जाळ्या जळमटं काढून घेतली. आणि घरामध्ये जी लोक म्हणतात ना, तू तर घरातच असती, काय कामं असतात. अरे जरा एक दिवस घरात राहून बघा काय काय कामं असतात ते बायकांना. आणि ही छोटी छोटी कामं आहेत ना, कोणीच लक्षात ठेवत नाहीत बरं का आपली. त्यामुळे मग म्हटलं चला आता काय लोकांना बोलण्यात काय पॉईंट नाही आहे, कारण का बोलणाऱ्याचं तोंड आपण काय धरू शकत नाही. बोलणारे ते बोलतच राहतात. म्हटलं जशी या घरातली साफसफाई करते ना, तसं आहे ना जे आयुष्यात नको आहेत ना माणसं, त्याची साफसफाई करता आली असती तर किती बरं झालं असतं ना. ठीक आहे, नाही होत आता ते काय करणार. म्हटलं जरा साऊंड वगैरे पण साफ करून घ्यावं, कारण का सार्थूचे पप्पा सारखे ओरडत राहतात की तिथं धूळ होती. आता धूळ तर येतच राहते, कारण का खिडक्या कायम उघड्याच असतात. आणि साफ करायला घेतलं आणि काय उद्योग नाही झाला असं तर होणारच नाही. नेमकं साऊंडला साफ करत होते आणि साऊंडच्या खालचं स्टँडच पडलं माझ्याकडनं. मी तर एवढी घाबरले, म्हटलं बापरे, करायला जाते एक आणि एक नको होऊन बसायला. त्यामुळे मग म्हटलं पटकन ते झाकण लावलं आणि सगळं जरा ओलं कापड घेतलं, जास्त ओलं केलं नव्हतं. आणि त्यांनी साऊंड वगैरे टी व्हीचा मागचं वगैरे सगळं छान असं पुसून घ्यायला घेतलं. आणि पोरी आहेत ना मध्ये मध्ये मला इन्स्ट्रक्शन देत होत्या, मम्मा इथं राहिलं, मम्मा तिथं राहिलं. म्हणजे मुलं पण बघा आपल्याला ना काम करताना बघून त्यांना किती मजा वाटते की मम्मा हे करते ते करते म्हणून. त्यानंतर मग मी सगळे साफसफाई क्लीन करायला घेतली. आणि घरामध्ये बरीचशी कामं तशीच पडलेली होती बरं का. ती कामं सोडून मी याच्याच मागे लागले होते. म्हटलं आज हॉल पूर्णपणे साफ करावा. त्यानंतर मग मी किचनही करणार आहे. खरं तर ह्या गोष्टी माझं सारखं होतच राहतात, पण धूळच इतकी कुठून येते ते कळत नाही बाई मला सुद्धा. कारण का सारखंच घाण होत राहतो आणि मग नंतर आपल्याला कंटाळाही येतो. मोबाईल कोण बघणार मग सारखंच जर काम करत राहिलं तर, बरोबर की नाही. म्हणून मग आपला थोडा मोबाईल, थोडी कामं अशी चालू ठेवली होती. सगळं डस्टिंग वगैरे व्यवस्थित करून घेतलं होतं आणि खालचं सगळं घासायचं पुसायचं होतं. तेवढ्याच सासूबाई पण येणार होत्या. मग म्हटलं आता आई यायच्या त्यांना पटकन आवरून घ्यायला पाहिजे, न तर घरात राडा बघून कामावरनं आल्या आल्या त्यांची चिडचिड होती. म्हणून मग मी पटापटा ते साफसफाई केलं आणि जसं होतं तसं लावून टाकलं. म्हटलं एक जरी गोष्ट इकडची तिकडं झाली तर मग म्हटलं माझं काही खरं नाही, करायला जाईल एक आणि होऊन बसेल एकच. त्यामुळे मग मी पटापटा आवरून वगैरे घेतलं. आणि हे ना वेल मी खरं तर बेडरूमसाठी आणला होता माझ्या, पण बेडरूममध्ये अजिबातही सेट होत नाही. म्हणून मी मस्त आहे ना त्यालाच साऊंडला छान असं सजवून घेतला. त्यानंतर इकडचं झाडू वगैरे झालं होतं, म्हणून म्हटलं कचरा काढून व्यवस्थित भरून घेते आणि छान घासणीने फरशा घासून घेते. म्हणून मी लगेचच कामाला लागले आणि छान घासणीने फरशा वगैरे घासून घेतल्या. दिवाण पुढे ओढला होता, तो मागणं व्यवस्थित घासून पुसून काढला. म्हटलं काढलंय ना तर एकदम डीप क्लिनिंगच झालं पाहिजे, त्याशिवाय मग आपल्याला बरं नाही वाटत. मग फरशाही घासून घेतल्या होत्या, कारण का फरशाही जरा काळ्या झाल्या. आणि ह्या पोरी काय करतात ना, मुद्दाम खातात एक गोष्ट आणि इकडे टाकून देतात, खातात टाकून देतात. आणि नेमकं मी सगळं छान असं क्लीन करत असताना माझ्या फोनची बॅटरी मिनिमम 15%च होते. त्यामुळे पुढचं काय मला नीट व्यवस्थित शूट करता आलं नाही. म्हटलं आता ठीक आहे, आता काय करणार ना, लक्षच नाही दिलं मी बॅटरीकडं. पटकन मी फरशी वगैरे पुसून घेतली. त्यानंतर मला सोफा वगैरे पण सेट करायचा होता. परत फरशी पुसायची होती, कपडे वाळत घालायचे होते, माझी बरीचशी कामं राहिली होती यार. आणि सगळे म्हणतात काय काम असतं. खरंच खूप खूप राग येतो ह्या वाक्याचा बरं का. त्यामुळे ना डोकं फिरतं, पण आता ठीक आहे, आपलं घर आहे, आपल्याला क्लीन केलेच पाहिजे आणि आवरलं तर पाहिजेच पाहिजे, कारण का आपली मुलंच खेळतात. त्यामुळे मी अशी काहीशी क्लिनिंग केली. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.